परी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल भाव. तुकोबार आहे, गुरु आहेत, साधू आहेत, माय बापही आहे. तुम्ही संत माय. एक जरा वेगळी गोष्ट सांगतो. संत मायबाप आहेत, सगळ्यांनीच ऐकलं. तुम्ही मी सांगत असतो तसं मी म्हणत असतो असं म्हणू नये. कारण सगळं म्हटलेलं आहे तेच गोष्ट आपण सांगत असतो. पण अर्थवाद म्हणा, लेकरू बोलून राहिलं असं समजा. आम्ही सांगत असतो संत माय आहे आणि देव बाप आहे. मग काही लोक हे याच्या विरोध काढतात का हो. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, संत मायबाप आहे असे पुष्कळ प्रमाण आहे. पण साधू माय आहे, देव बाप आहे असं नाही. मग तुम्ही कसे सांगता. मग कोणी जर लय नांदी आलं तर मग मी त्याच्यावर बोलत असतो साधू मायही नाही आणि साधू बापही नाही असे पुरावे आहेत. संता माय बाप म्हणता, नाथांचा अभंग आहे. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. नाथ महाराज म्हणतात मला संताला मायबाप म्हणताना खूप लाज वाटते. मग दुसरं म्हणा काही. तुम्ही संत मामा मामी कृपावंत. लाजही वाटते म्हणतात आणि मायबापही म्हणतात. असं का. मायबापात साधूत लय फरक आहे. लावून या मोह संसारी गोविती. मायबाप काय करतात, संसाराला गोळतात, त्याला वाटोळ करतात. संत चुकविती जन्म पंक्ती. साधू जन्म मरणाचे फेरे चुकवतात. साधूच्या प्रेमात देवाच्या प्रेमात फरक आहे आणि आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात फरक आहे. आहे की नाही. तुम्ही संन्यासी आहे का सगळे लोक. अनुभव आहे ना सगळे. हा, आई सारखं प्रेम करू शकतो का आपण. तुमचं नाव काय भाऊ. मोडे महाराज. महाराज एखादं शंभळ लेकरू आलं, भरलेलं गालाले शंभूळ आहे आणि ते तुमच्या मांडीवर बसलं. खरं बोला किती मुके घेसान तुम्ही. मला पटवून द्यायला म्हणजे सोपं होतं म्हणून दिलं पटवून. हे प्रेम आहे बापाचं. आपण सगळे सारखेच आहोत. हा, मी काही मुंजा नाही. हा, बाप लेकराचे मुके घेत नाही काय. घेतो कधी कधी कधी. झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल नाही. बाप लेकराला उठू देतो, त्याचे सगळे कार्यक्रम होऊ देतो. आंघोळ, काजळ, गंध, पावडर झालं रे. मंदिरात जायच्या वेळेस त्याच्या जोड जातो आणि मग त्याला करतो चल. भामट प्रेम आहे. हा, देव असाच आहे. हा, मी खरं बोलतो. देव असाच आहे. देवाले शंभळे चालत नाही. नाही एखादा म्हणजे महाराज पेदा सुदामा वैद्या वाकड्या मधुमंगलाच्या तो तोंडातलं ताक पेला. शंभूळ म्हणजे काय. आता 1.5 घंटा फक्त शंभूळच सांगतो. आमच्या अनिकेत महाराजच मला त्यानं टाइम ठरवून दिला. मला म्हणून 10:15 आले मोड जा. मी हो म्हटलं पण मी कुठे ऐकतो तुमचं. म्हणजे सांगा लागेल की एवढ्या दुरून आलो, 9 घंटे लागले आणि 1 घंट्यात कीर्तन कसं होईल. आपण फुकाचं खात नाही बनवलं. मा कानात येऊन सांगलं बुवानं मला भाऊ लवकर अटपा म्हणत. म्हटलं बरं थांबा तुम्ही 10:15 आलेच मोडतो. माय होईल का होईल, डबल बोलाव नका. लक्ष द्या पटकन सांगतो. हा, मला सांगायचं एवढं आहे. असे शंभळे देवाला चालतात. पण ज्याच्या इथं शंभूळ आहे तो नाही चालत बाबा. मल विक्षेप रहित त्वयि सती साधन चतुष्टय संपन्नत्वयि सती स्वस्वरूपात ज्ञानत्वम अधिकारी. ज्याचा मल नावाचा शंभूळ गेला पाप करण्याची इच्छा. ज्याचा विक्षेप नावाचा शंभूळ गेला चित्ताची चंचलता. ज्याचा आवरण नावाचा शंभूळ गेला अहंकार. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव फक्त अशाच माणसाईले जवळ करते. राखी दुर्जनाशी संहारी.
देवाला शंभळ चालत नाही आणि साधू माय आहे. शंभळ लेकरू आपल्याजवळ आलं की आपण लगेच काढून दिलं. तेच लेकरू बहिणी हो तुमच्यात आलं काढून देसाल. अरे हजाराची साडी असली तरी पदर काढते, त्याचा शेंबूड पुसून पटापट मुके घेते. हे मायचं प्रेम आहे. हा संत आई आहे, संत माय आहे. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा. तुकोबाराय माय आहेत म्हणून उपदेश करतात. कोणाला उपदेश कराव हा दुसरा प्रश्न. 2 घागरी पालथ्या मारल्या. इकडे पालथ्या म्हणतात की उबड्या? पालथ्या म्हणतात. आम्ही विदर्भात उबड्या म्हणतो, खानदेशात उलट्या म्हणतात आणि इकडे पालथ्या म्हणतात. मी सगळे भाग फिरतो, मला लय जमते आता सगळं. हा मग दोन्ही घागरी पालथ्या मारल्या. एका घागरवर 7ची मोटर लावली. कितीची? हा. आणि दुसऱ्या घागरवर लावली 5ची. एका घागरवर कितीची वाळा आणि दुसऱ्या घागरवर कोणतीनं भरीन? थांबा सांग. वा रे वा, त्याला कॉफे फिरवणारे बी फेल आहेत. तो फेल झाला. जे कॉफ्या पुरवायला बसेल आहेत ते बाबा 7ची न भरीन म्हणतात. मी ना काय म्हटलं ऐकलं का बाळा तू ना? दोन्ही घागरी कशा आहेत? पालथ्या अशा. एकावर 7ची मोटर दुसऱ्यावर 5ची. कोणती न भरीन? 7ची नाही भरत नाही, 5ची नाही भरत नाही. मोटर लावली तरी भरत नाही. हा तस जगामध्ये अनेक घागरी आहेत ज्या पालथ्या आहेत. पालथ्या आहेत त्याच्यावर पाणी ओतून फायदा नाही. जुने बुवा लोक कीर्तनात दृष्टांत सांगायचे. मी शांततेत कीर्तन करतो बाबा, मला घाई येत नाही, मग मी सगळं बोलतो. झाडावर माकड बसलं आणि पावसानं भिजलं. मग त्या झाडावर एक सुगरण चिमणी बसलेली होती. ती चिमणी माकडाला म्हणे, माकडा उन्हाळाभर फिरला, एक तारीख खाली नाही, घर नाही बांधलं घर. ते माकड म्हणे, मी तुला भाड्यानं रूम मागतो काय? मरून कोण राहिलं, तुला काय करायला लागते? असं म्हटल्यावर चिमणी माकडाले म्हणे, मर. मर म्हटल्यावर राग येते नाही? येते की नाही? राग येतो. आणि माकडाला राग आला आणि रागानं माकडानं चिमणीचं घर मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारकी. माकडालाही घर नाही, चिमणीलाही घर नाही, दोन्ही बेघर झाली. आता तुम्ही गप्प बसा, मी यायला एक प्रश्न विचारतो. बहिणी हो, चिमणीचं घर का मोडलं? कारण तिनं उपदेश कुणाला केला? बोला. माकडाला उपदेश केला म्हणून तिचं घर. समजला अर्थ? काय समजलं तुम्हाला? काहीच नाही. रातभर पाखडलं काही नाही सापडलं. तुम्हाला मला जे सांगायचं ते समजलं नाही. मी डबल सांगतो. चिमणीनं कोणा? चिमणीनं इकडे पा माकडाला समजला आता आई? माकडाला उपदेश करू नाही. माकड पिते, पिऊ द्या. बाबा माफी मागतो. हा सगळे बुवा लोक म्हणतात दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी आती है. मी नाही सांगत आणि सांगणारही नाही. विठोबाची शपथ आहे, मरेपर्यंत नाही सांगणार. अजून कोणी बेवड्याला मी म्हटलं नाही घेऊ नको. आणि तुम्हाला सांगतो बहिणी हो, पेते ना पिऊ द्या. सकाळी पेते संध्याकाळी पैसे नाही. लाडकी बहीण योजना बाहेर काढा 5 जाते. घे घे रे. त्यानं म्हटलं नाही धकत नाही, अर्धी तरी घे. 5 जाते. मी चॅनलच्या पुढे सांगून राहिलो 5 जा. ती म्हणाली यानं काय होईल? यानं तुमचा फायदा होईल बहिणी हो. यानं माकड लवकर मरते. वाटोळ हो त्याच. काय की बायला राग येऊन राहिला.
मी खरं बोलतो बहिणी हो, मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का परवडला. हा, कधी कधी सांगत असतो त्याच्या देखत पुसा, त्याला म्हणा घे रे मेला घे. हा, आणि देवाच्या नावाचं काळ लावा. बऱ्याच माय बहिणी या मूर्ख लोकांपायी आत्महत्या करून राहिले. 8-10 दिवस झाले आमच्या जिल्ह्यामध्ये एका बाईनं 3.5 वर्षाचं लेकरू असल्यावर आत्महत्या केली. ते लेकरू माऊली बाबा ऍक्शन करून दाखवते माझी आईनं कशी फाशी घेतली. माझ्या मित्राची बहीण आहे, फाशी घेतली. हो दादा. हा, लहान 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 लेकर, 3.5 वर्षाचं बाळ आहे. मुलगी अशी सुंदर, पण माय बाप आठवले नाही, लेकरू आठवलं नाही. त्या नालायका पायी तिनं तिचं जीवन यात्रा संपवली. बहिणी हो, एवढा सुंदर नरदेह दिला देवानं आपल्याला, या नालायका पायी मरायचं. हात अरे जनाबाई मीराबाई सारखं जगायचं, मस्त बुक्का लावायचा आणि देवाच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं. आम्ही गरीबाचे लेकराव, राजासारखे फिरतो, राजासारखे. हा, काय मूर्खाले सांगू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था पुली वाचा शिनवू नये. मी नाही बोललो, आमचे संत बोलले मूर्खाला सांगू नाही. तिसरा प्रश्न आहे, उपदेश म्हणजे काय? हित कथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत कधी अनहिताचं बोलले काय? हा, शिवाजी बाबा इथं काकडा कोण घेतला? काकडा पोरं कोण घेते रे? काकडा तुम्ही घेता बाबा. बरं, कधी तुम्ही काकड्यात असा अभंग म्हटला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. म्हटलं कधीच नाही. खरंच ना, संत कधी अनहिताचं बोलत नाही, आणि जे अनहिताचं बोलतात ते संत नाही. बरोबर आहे बाबा. आमचे साधू उठले, यायला एकच धंदा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा. बरोबर आहे बाबा. उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी तुझा. हिताच आहे, हित ते करावे देवाचे. नाही ऐकलं, करा रे बापानो. भाषा बदलत गेले, नाही ऐकलं, किती सांगू तरी न ऐकती. पुढे काय माय गेली होती हरिनय मुखाशी. घाण शिव्या दिल्या. या सगळ्या शिव्याचा अर्थ शिव्याले माहित आहे, पण माझं वय कमी पडते म्हणून मी सांगत नाही. हा बाबा, माय तुमच्यासारखं वय होऊ द्या. हा, आमचे गुरुजी 3 तास कीर्तन करत. श्री गुरु वक्ते बाबा इकडे लय कीर्तन असत. मी येऊ पहिले त्याचं 3 तास कीर्तन, 2 तास कीर्तन करत आणि 1 तास स्पेशल शिव्यात द्या. सगळ्या नेते कधीच भेले नाही, कोणा बाप आले नाही. आता आमचे बुवा लोक काही नेते पुढे शेपूट हलवतात, भाऊ आले भाऊ आले भाऊ आले भाऊ. आमचे बाबा आहेत, आमचे आबा म्हणत आमचा एकच पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे वारकरी. आमचा नेता पंढरीचा विठोबा. खरंच सांगतो तुम्हाला, आपला कोणताच नेता नाही. हा, कोणताच नाही. तुम्ही तुमचं जीवन वेगळं बाय, पण मी सांगतो एकही नाही. शेतकऱ्यावर प्रेम करणारा पक्ष अजून जन्मालेच आला नाही. सगळ्यांना शेतकरी मातीतच घातला. शेतकऱ्याचे पोरं सतरंजा उचल्याले ठेवायचे, हाच त्याचा ध्येय आहे. शेतकऱ्यामध्ये काही पावर आली पाहिजे हे कोण्याच नेत्याचं स्वप्न दिसून नाही राहत. कारण आज आम्ही सोयाबीन पेरतो. 2018 मध्ये आम्ही सोयाबीन 4000नच विकलं आणि अजून बी 4000नच विकून राहिलं. आमच्याकडे बागायत नाही, ऊस नाही, काही नाही, काहीच नाही बाबा. कोरडवाहू जमीन आहे. सोयाबीन आणि तूर हे आमचे 2 पीक आहे. 2च पिकं आहेत आमची विदर्भात, 2 पिकं. सोयाबीन काढायचं दिवाळीला, तिथून पुढे तूर काढायची. बस तेवढं झालं की झालं. आमच्या सोयाबीनले 4000 भाव, कधी 3700, 3900. हा, गरगर 43-44 करतात. मग आम्हाला वाटते आता 5000 होईल, आता 5000 होईल, आणि गरकन 3600 घेऊन मेलो आम्ही सगळे युवान. हो,
म्हणून सांगतो, कोणताच नेता कोणताच पक्ष आपला नाही. माझी तरुण बांधवाईला विनंती आहे बापू हो, कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा पांडुरंगाचा कार्यकर्ता व्हा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. हे कोण आमच्या गुरुजीची शिकवण आहे. आमच्या बाबानं कधी कोणापुढे शेपूट हलवलं नाही, डायरेक्ट बोलायचे, हॅट कधी कोणाला भेले नाही, शिव्या दे म्हणून त्याच्या शिव्या सगळ्या शिव्याच्या पाठ झाल्या. फक्त वयानुसार मी सांगत नाही. हो, नाही तर मी बटकीचा, शिंदडीचा, चुंबडी. एक दिवस मी म्हटलं बाबा, म्हटलं बटकीचा म्हणजे कोण? एक जण मला म्हणे सांगा म्हणे बाबा, मी बसेल आहे. मग त्यानं हिंमत दिली, मम्मी दिलं सांगून. म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग मला नारळही नाही भेटलं, पाकिटही नाही भेटलं. मग गाडीत काय गोमूत्र टाकू? तेव्हापासून मी आता हे सांगणं बंद केलं, विषय क्लोज केला. हा, फक्त सांगल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका, पटकन सांगतो. साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? आई लेकराला शिवी देते की नाही तुमच्याकडचं मला माहित नाही. हो म्हणतात, पण खरं बोलणारे आहेत आमच्या बहिणी, लबाड नाही. राग अनावर झाला की आई लेकराला शिवी देताना माय हा दिलीच पाहिजे बहिणी. हो हो, एक दिवस माय बायको मा देखत मा पोरायला म्हणे गाडवाच्या, मी ऐकून राहिलो. मी 2.5 महिने घरीच नाही गेलो योगेश महाराज, बाहेरच फिरू. हा, शिवी दिली. पण बहिणी हो, अशा शिव्या देऊ नये. हा, गाडवाच्या नाही म्हणायचं. जावायले राग येईन म्हणून सांगून राहिला. लक्ष देऊन ऐका. आईले राग आला की आई शिवी देते. आई लेकराले मारते बी, आणि जी आई मारते तेच आई आहे. जी अतिप्रेम करते ना ते वैरी आहे. मला लय राग येते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, कलियुगातली आई स्वतःच्या लेकराचं स्वतः वाटोळं करीत. काही बाया अतिप्रेम करतात, करू नये. आईचं अतिप्रेम हे लेकरासाठी विष ठरते. माझा रागीन बहिणी हो, मी माफी मागतो. कुंभार दादानं मडक्याले मारलं नाही ते गोल होईन काय? मग तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे. कधी माराव कधी मारू नये हे कळलं पाहिजे. फक्त 5 वर्षाच्या लेकराले मारू नका. 5 वर्षाच्या आतल्या ते पितृ समान आहे. तुम्ही जर मारलं आणि ते जर रडलं तर तुमच्यावर तुमचे पित्र कोपतात. औदासीन्य येते, उदास वाटते. लेकरू 5 वर्षाचं झालं रे हा की मग मारा. 16 वर्षाचा होईल. हा पान कसा पाहून राहिला, हा बी ऐकून राहिला. 16 वर्षाचा होईल मग सोडायचा नाही. चुकला की ठोकला. 16 वर्षानंतर आई नाही मारू नये आणि बापानी लेकराले. मग आपल्या पायातली चप्पल त्याच्या पायात झाली, मारणं बंद. मग फक्त लेकरू हे बापाच्या नजरीले भेलं पाहिजे, पण त्याच्या आधी त्याची आई भेली पाहिजे. आमच्या बहिणी म्हणतील आमच्या विरोधात बोलते, पण खरं बोलतो बहिणी हो. जेवढे लेकर बिघडून राहिले याले 100 पैकी 70% गुन्हेगार तुम्हीच आहे. अति लाड करता आई तुम्ही लेकराचा, अति करता. तुम्ही मारत नाही आणि आम्ही जर मारायला गेलो तर तुम्ही मारू देत नाही. बरोबर आहे भाऊ? मारू नका. तो काय मोठा झाला काय? मग काय डंगरा झाल्यावर माराव काय? नाही, खरंच सांगा, कधी माराव लेकराले? पुरुष मंडळ भाऊ कट करशील ना रे उसक दादा? तुम्ही माय ऐका, यायले सांगून फायदा नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची आई म्हणतात आली मारू नका, एक वेळ त्याला सोडा. नाही, संत हे आई आहे. आई शिव्या देते. आपल्याला शिव्या दिल्या बटकीचे हो, शिंदडीचे हो. का दिल्या? आपण ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकता ना साधूचं? चांगलं गाव आहे. हा परिसरच चांगला आहे, सगळे ऐकतो म्हणतात. नका करू संसार श्रमा, नका गुंतू
हा, संसारात गुंतून राहू नका. सगळे लोक लक्ष द्या, संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. कैलास का राजा दम लगाने को आजा. उद्याचा काला घ्या, निघा जंगलात. काय हो म्हणता राजे हो, कोणी नाही ऐकत, नाही ऐकत कोणाच्या नसो. आता आम्ही दिंडीत चालतो पायी. बार्शीला मुक्काम असते आमच्या सखाराम बाबाच्या दिंडीचं. हा, माझ्यासोबत 60-60 म्हातारे असतात. 60-60 वर्ष संसार केला. महिनाभर वारीत आले, विसरा ना. हा बाबा 3 दिवस चालतात आणि चौथ्या दिवशी म्हातारीले फोन, जेवली. असा राग येते, पण काय करावं की बापू आयुष्यभर ते आता आहे. महिनाभर वारीत आले, भजन करा. बरेच म्हातारे मला फोन मागत, बाबा फोन द्या. मी देवो, पण रेकॉर्डिंग लावून देवो. जेवढं पुढं बोललं तितकं रेकॉर्ड करू आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगू. आमच्या दिंडीतले म्हातारे करत, शिवा बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. कायची रिद्धी कायची सिद्धी. जाऊ दे, मी विस्तारानं बोलत. मला सांगायचं एवढं आहे बापू, संसार सुटत नाही. हा, संसार नाही सुटत. तुमच्याच्या नाही, आमच्याच्या नाही. आम्ही कीर्तन भर सांगतो. संसार दुःख मूळ चौकडे इंगड गावात पाकीट फोड. सांगायच्या संसार सोडणं एवढा सोपा आहे का बुवा? संसार ताकासारखा आहे, माहित आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत आहे. ताक फेकतात का तुमच्या घरच्या बाया? विचारा त्याला. बहिणी हो, ताक फेकता? एकही बाई नाही फेकत. दूध डेअरीवर जाते आणि ताकाचं काय करता? हल्याले पाजतात. इकडे हल्या म्हणतात की रेडा? काय म्हणतात तिकडे? दोन्ही म्हणतात. आमच्याकडे हेला म्हणतात, तुमच्याकडे हल्या. काय म्हणतात आई? हल्या. कोणाले म्हणतात? मी पहिलेच सांगलं, तुम्ही आमचे जावई आहे. मग मी खोटं नाही बोला. बहिणी हो, हल्याला काय पाचता? सांगा तुम्ही जोरानं. आता तर भावाची बाजू घ्या. हल्याला काय पाचता? आणि जर हल्या ताक नाही पेला तर त्या ताकात काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकून त्याचा मठ्ठा करून पाचतात. पाचताना बहिणी हो हल्याले. त्याच्या आलं लक्षात. विनोदाचा भाग सोडा. मला एकच वाक्य सांगायचं आहे. ताक आंबट आहे, ताक आंबट आहे. काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकला, त्याचा झाला मठ्ठा. तुमचा माझा सगळीचा संसार ताकच आहे. दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका, प्रेमाचा बर्फ होता. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार. सत्यवादी करी संसार सकळ लिप्त कमळ जडी जैसे. संसार कर, संसारात राहून भजन कर. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही. आग्रह केला बाबा, आग्रह. जेवणाले बसलो, आज फराळाचं करायला बसलो. अनिकेत महाराज माझ्यासोबत बसले. एक महाराज होते वाड्याले, हे बुवा होते. हा, आग्रह कसा करतात तुमच्याकडे? आग्रह काय म्हणतात? आग्रहाले घ्या, घ्या ना. पाहिलं होतं कधी? घ्या असंच म्हणतात ना? हो म्हणतात. आग्रह हा एका शब्दानं होत नाही. एक शब्द 2 वेळा वापरायला लागते. घ्या घ्या घ्या, हो घ्या. आग्रह, हरी हरी तुम्ही. हा, आग्रह केला. आदर करणंसला एक शब्द 2 वेळा. आदर. आम्ही आलो. इथं संस्था आहे, केंद्र आहे. एवढं मी नेहमी सांगतो. आपण मंदिर बांधतो विटा, सिमेंट, रेती, मातीचे. आणि बाबानं मंदिर बांधले हे चालणारे फिरणारे. हा, इथं आमचा आदर करायचं काम नाही. तुम्ही आमच्यापेक्षा लय मोठे आहे. आम्ही फिरतो, फक्त कीर्तन करतो. तुमचं कार्य मोठं आहे. वारकरी संप्रदायाला तुम्ही बळकटी आणता. हे मंदिर आहे तुमचे. यायचं जीवन सुधारते, यायच्या मागे यायचा परिवार सुधारते. आई वडिलाले सुख आहे, बहीण भावाले सुख आहे, आनंद आहे. तुमचं कार्य तुम्ही आदर करावं असं आमच्या मनातही येत नाही. तरी आलो तर पाट आणि रांगोळी. आमची बहीण लागे टिळा लावायला आली. हा, आदर केला. आदर. महाराज गाडी लोक पळत धावत आले. काही आदर करणं असला. आदर
एका शब्दानं होत नाही. शास्त्र म्हणते चक्षुर दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजे तुपासी तस यज्ञ पंचदक्षिणा. कोणी जर घरी आलं चांगल्या नजरीनं पाहिलं एक यज्ञ करायचं पुण्य आहे. वाणीनं गोड बोलले दुसरा यज्ञ, मनानं चांगलं चिंतन केलं बरे आले महाराज तिसरा यज्ञ. कोणी जर जायला लागला तुम्ही हात जोडले माऊली येत जा पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. मग आदर हा एका शब्दानं होत नाही होत. कोणी घरी आलं आपण काय म्हणतो या बसा. काय हो म्हणता राजे हो. आपण काय म्हणतो कोणी घरी आलं की पहिले राम राम एक शब्द 2 वेळा या बसा बसा आदर. तिसरं कारण सांगतो मग तुमचा टाइम झाला की सांगा. जर घाई असली की एक शब्द 2 वेळा. घाई आहे घाई. पती पत्नी गावात चालले बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली कसा बोलवेन माणूस बाईले. बाई एका आवाजात येते काय तुम्ही भेटा का आमच्या बहिणीले मग सांगा ना येते. तुम्ही सांगा बहिणी एका आवाजात तुम्ही कधी घराबाहेर निघता कधीच नाही. आमचे गुरुजी सांगायचे आबा म्हणत एक वेळ म्हैस लवकर येईल पण बाई नाही. आवाज शब्द हो. म्हशीले कधी चार आवाज ना द्या लागत. कधी माझं म्हशी आहेत बघ म्हश मी गाय चारो कोरोना मध्ये म्हशी चारल्या कीर्तन नशे काही नाही. कधी म्हशीले हानाव नाही लागले. कधी मी म्हशीच्या मागे नाही चाललो योगेश महाराज. मी पुढे म्हशी मागे मी पुढे म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली कधीच काठी नाही घेतली. एका आवाजात 7 म्हशी होत्या बाबा 7 हो एका आवाजात जमा करू 7च्या 7 बी 7 हो. फक्त एकच म्हैस येत नव्हती. एक म्हैस बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली आणि त्या माणसाने घाई घाई बोलावणार आणि बाई आहे झामली समजते का इकडे नाही. बाईचे 4 प्रकार. तुम्हाला राग नका येऊ देऊ ताई. तुमचे 4 सांगतून यायचे 8 आणि मग घरी जातो 4 आणि 8 12. 4 प्रकार बाईचे. पहिली शंकिनी दुसरी डंकिनी तिसरी हस्तिनी चौथी पद्मिनी. 4 प्रकारचे. शंकिनी संशयखोर. आमच्या बहिणीच्या मनात संशय लवकर येते ना ताई. कोणती बाई असो कोणती बी असो. देवाचे बायकाईनं देवावर संशय घेतला बाबा आहे ना. जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाई संशय घ्यायच्या. भगवान महादेवावर सती मातेनं संशय घेतला म्हणून सतीची पार्वती झाली. एक कारण हे आहे कथा सांगायला टाइम नाही मला मग लय 2 वाजतील. घेतला संशय. पंढरीच्या विठुरायावर रुक्माबाई रुसल्यान कोपऱ्यात जाऊन बसल्या. हे बाईले सवयच आहे. मी एकदा कीर्तनाला गेलो आई मग आम्ही गुरुबंधू एका ठिकाणी आलो की एकामेकाची इज्जत वाढवतो आहे ना बाबा. मला नाही आलं काहीतरी बाबा आणि आमच्या वडिलांच्या वयाचे आहे तरी आमच्या पाया लागतात. या आसनाचा मान म्हणून लागतात आदर. मग आम्ही गेलो की काही महाराज लोक मला म्हणतात बुवा बाबा वाटले पाहिजे वजनात बसा. मग मी बसलो. ज्याच्या घरी बसलो बाबा त्याच्या बायकोनं टिकली लावली होती सोप्याले. ते टिकली लागली आमच्या पाठीले. मा सोबत मा घरी आली हो बाबा. मी ना कपडे दिले धुवायले आणि ते टिकली दिसली आमच्या पागलले. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाला गेलता. अशा बाईले म्हणतात शंकिनी. दुसरा प्रकार डंकिनी आई. दुसरा प्रकार डंकिनी म्हणजे टोचून बोलणारी. तिसरी हस्तिनी म्हणजे झामली म्हणजे थंडी म्हणजे बोलाले बोलकीन कामाले हलकी. आणि चौथी पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार म्हणजे तुमच्या भागातल्या बाया. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली घाई बोलावणार. एका आवाजात येईन का बाई येईन. तुम्हाला काय अनुभव आहे नाही म्हणतात. त्याला अनुभव आहे त्याला विचारून राहिलो मी. एका आवाजात बाई येत नाही. त्यानं जर केलं चल ना गाडी आली एक शब्द 2 वेळा वासुदेव म्हणा. त्या नामाच्या दृष्टीने तुकोबाळा देवाशी
नामाची नोकरी करतो, मला नोकरी दे रे देवा, तुझ्या नामाची नोकरी पाहिजे. देव म्हणतात नाही, नोकरीच्या आधी इंटरव्ह्यू, मुलाखत घेतात. तुकोबाराय म्हणतात चतुरा तू, गुण लावण्याची मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. ए देवा तू चतुर आहेस, मी तव नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझे मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. देवा अरे मी मतिमंद आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मला विचारू नको. देव म्हणतात तुम्हाला जर नाम लागत असेल तर मी तुमची मुलाखत घेतो. आमची तुकोबारा देवाशी भांडले, बर राग आला. देवा मग एवढे 1000 नाव का ठेवले तू? तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा, आमच्यासाठी नाव आहे कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने, तया ओदे नामे जेने तो संकेतु हा, ब्रह्माचा अबोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रयक्षर हे नाम नो हे जान केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून तू नाव ठेवले. आमच्यासाठी विठोबा ते नाव दे, मला नामाची नोकरी नाही. खरंच आपल्यासाठी आहे. त्याला काय काम आहे 1000 नावायचं? तुम्हाला कोण आहे बाहेर बसेल त्या लेकराला हाना एकदा धमकावा. बाहेर बसेल बाबा कोणीतरी उठान द्या 2-2 रट्टे. पहिले हरामखोर आले 2-3 पाहून आले इकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याला बळ नाही, हिम्मत नाही, अशा माणसानं नारायण नावाचा जप करा. ओम श्री नारायणाय नमहा हे नाव घ्या, बळ वाढते. ज्याला मनोबल नाही त्यानं हे नाव घ्या. कोणी कामाला जाते अपयशी होते, संकट येतात. घरातून निघायच्या वेळेस निश्चय करायचा, निघलं की उमरट्या जवळ आल्यावर एक नाव घ्यायचं. ओम श्री नृसिंहाय जय जय नरसिंहाय असं म्हणायचं. निघा बाहेर, संकट नाही येणार. स्मरणशक्ती कमी झाली, ओम श्री पुरुषोत्तमाय नमहा सकाळी ध्यान लावायचं या नावानं. तुमची स्मरणशक्ती वाढते. महाराज नेहमी डोकं दुखते, ओम श्री गरुडध्वजाय नमहा हे नाव घ्यायचं. झोप नाही लागत, ओम श्री नंदिकेश्वराय नमहा या नावाची माळ जपायची. झोप लागते. एखादा म्हणेन महाराज माय लग्न नाही होत, लय भेटतात. ज्याच्या लग्नाच्या अडचणी असतील त्यानं एका नावाचं अनुष्ठान करा. ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमहा हे नाव घेणाऱ्याच्या लग्नात अडचणी येत नाही. ब्राह्मण देवताने किती सांगू द्या, हे आहे हा योग आहे तो योगान असा आहे तसा आहे, या नाव घेणाऱ्याचं काम कधीच फसत नाही. डबल सांगू खरं होते का महाराज? काय नो हे केले हे का चिंतिता विठ्ठले. देवाच्या भजनात पावर आहे. तुकोबाराय म्हणतात देवा दे रे नोकरी, हे पांडुरंगा मला नामाची नोकरी दे, तुझं नाव अखंड माझ्या मुखात. देव म्हणतात मग मी प्रश्न विचारतो. विचार. देवानं प्रश्न विचारला, तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? तुकोबाराने उत्तर दिलं पहिल्याच्या, कर्म व्यभिचार रहित आहे, मी जसा बोलीन तसाच वागेन. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कोणाचं नाव घेणार नाही. एक गाऊ आम्ही अनेकाचे काम नाही, आता दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक अर्थ. आता दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. शब्द तेच
पण बोलण्याची हातवटी बदला, भाव बदल. काय गाव आहे, चांगलं वाटलं ना तुम्हाला सगळे गावकरी येले? काय गाव आहे, काय गाव आहे. बरं शब्द तेच आहेत की भाऊ. हा, मी काय बदललं नाही, फक्त म्हणण्याची पद्धत बदलली. हा, राम राम. मी म्हटलं पुण्य लागते यज्ञ करायचं. राम 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 राम. कठोर स्वर आहे, अनादर करायचं पाप लागते. अभंगाचं तसंच आहे. हा, तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. हे विठोबा, माझी जीभ तुला सोडून नाव घेणार नाही. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा, माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. एकाचा संसार करते दुसऱ्या पुढे हात पसरते, बेभिचारी आहे ते. आम्ही तसे नाही, तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. देवा, तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ पहा. तुम्हाला झोपाने आल्या ना, बोर वाटून राहिलं काय? हा, हो हो म्हणतात. म्हटलं बोर वाटून राहिलं का? ते म्हणता हो हो. काही लांबत गेंबत नाही बाबा. मी आमच्या महाराजनं सांगलं आज्ञेत कीर्तन. लांब देऊ ना, काही नाही होत. लांब ते उस. तिसरा अर्थ काढू. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. ज्ञानोबारायचा अभंग आहे. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठले विन. तुका म्हणे जन्मा आल्याचे, विठ्ठलची एक देखलिया. देवा, तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी कोणती पूजे, आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आलं काय, दैवते आलं काय. देव कोण? नावापुरतं घेतो, नावासहित देतो तो देव. मुठभर पोयाच्या बदल्यात सोन्याचं गाव देणारा देव. देवा, पुत्र होऊ दे, बोकळ कापील. दैवते. दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकांना कशी येत नाही किव. गाडगे बाबा म्हणत, या निर्दयी लोकांना कशी येत नाही किव. या निर्दयी लोकांना कशी येत नाही किव. तुकडोजी बाबा म्हणत, कशाला काशी जातो रे. देवाला नाही लागत. देवाला तुम्ही द्या ना, सोनं द्या, कबूल करा. देवा पावभर सोनं घेईन. हा हा, तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुला सोडून दुसऱ्याला देवच म्हणणार नाही. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. हरीशे कोई नाही बडा दिवाने, क्यों गफलत में पडा. भक्त प्रल्हाद हरीशे लपटा, खांब में कडकडा दिवाने, क्यों गफलत में पडा. पांडुरंगा, तुला सोडून नाव घेणार नाही, देव म्हणणार नाही, मागणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुझं विन कोणा शरण जाऊ. नारायणा, नारायणा तुला सोडून देव नाही म्हणणार, पायाने पडणार, मागणार नाही. मग तुकोबारांना देव म्हणतात. तुकोबा सगळं बरोबर आहे, पण निवडून आल्यावर पक्ष बदलला तुम्ही तर तुकोबाराम असं होणार नाही. नाही नाही झालं तर तुकोबाराम. म्हणजे मला काही लय नाही समजत, पण थोडक्यात सांगतो. 12 महिने 2 वर्षात या बुवाचं नाव महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात झाल्याशिवाय राहणार. म्हणजे
सगळ्या महाराष्ट्रात कोणीही कोपऱ्यामध्ये आताही अशील नाव माझी त्याची पहिली भेट आहे. पण असं लेकरूही राहणार नाही की दत्ता बोले कोणी ओळखणार नाही. लक्ष दे नका, पटकन सांगतो. तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड. तुकोबाराय म्हणतात देवा, तुला सोडून नाव घेतलं देव म्हटलं, कोणाला काही मागलं, या रांडीचे या जिभीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडे. मग तुमच्या मनात संशय येईल, महाराज विठोबाले देव म्हणा, मग तुळजापूरला जाऊ नये काय? हा, मग माहूरला जाऊ नये, कोल्हापुरात जाऊ नये, वणीच्या गळावर जाऊ नये, जेजुरीला जाऊ नये? विचारील कोणी प्रश्न? मला एकदा विचारलं होतं एका जणाने. माझं कीर्तन होतं हळदीचं, आमच्याकडे लग्नात कीर्तन ठेवलं होतं हळदीमध्ये. तुमच्याकडे नवरदेवाला काय लावतात, बुक्का की हळद? हळदच लावतात ना? नाही, भागाभागात फरक असते. हा, म्हणून विचारलं. तुमच्याकडे कोणती हळद लावता? ते उगवून लावतात आंबी हळद. ते आंबी हळद नाही लावत लग्नात? बहिणी हो सांगा ना, आंबी हळद, बजरंग लेप. तुमच्या भागात बरोबर नाही. मग आंबी हळद कधी लावतात? लग्न झाल्यावर. लक्ष देऊन ऐका. हळदीचं कीर्तन होतं आमचं. नवरदेव आला, मला म्हणे बाबा थांबा. मी थांबलो बा. म्हटलं काय म्हणतो भाऊ? म्हणे कीर्तन कशाचं आहे? म्हटलं हळदीचं. मग सांगा नवरदेवाला हळद का लावतात? मग माय भोळं कामीनं म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसते. बरोबर आहे की बहिणी हो? हळद लावली की नवरदेव रूपवान होते. कायच ह्या बाया खोट्या बोलतात. हा, सुंदर गिंदर नाही दिसत. कोणता नवरदेव सुंदर दिसते आई? गोरा गोमटा असला आणि त्याला हळद लावली की सुंदर दिसते, आणि काळ्याला हळद लावा जांभळा दिसतो. मग तो म्हणे महाराज काहीतरी दुसरं कारण सांगा. मग मी त्याला दुसरं सांगलं. म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडे कापतात. मग त्या अंताबरोबर कापत नाही, ते घरी आणतात, त्याची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात. 2 या बाजूनं, 2 इकून, आणि 1 छापा असा कपाळावर, आणि त्याला कुंकाचा टिळा लावतात. तो बोकड गावात फिरवतात आणि देवीजवळ कापतात. मग तो नवरदेव म्हणे आपलं कसं? मग मी त्याला सांगलं, म्हटलं बाबू जसं बोकडाचं तसंच माणसाचं. नाही, खोटं नाही. आपलं असंच झालं. आपल्याला ह्या बाया गल्लीत आणतात पाहून राग पाहून राहिले. खरंच आणतात. हा, आंघोळ घालतात आणि हळदीचे छापे लावतात, कुंकाचे टिळे, कुंकाचे छापे नसतात, टिळे लावतात, आणि डीजे लावून बोकळ गावामध्ये फिरवतात. हो, आणि फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकळ देवी जवळ नेतात आणि त्या देवीला सांगतात, अंबाबाई आजपासून हा बोकड तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, आईचा ऐकणार नाही, बापाचा नाही, भावाचा नाही. तू जेवढी चाबी फिरवशील हा बोकड तेवढाच करते. लक्ष देऊन ऐका. मग कोणी म्हणेल महाराज विठोबालाच मानाव, तुळजाईला जाऊ नये का? मी 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. मी लांबत नाही कीर्तन, कधीच नाही. ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासहित खावा? मलाही प्रवास करायचा आहे. पटकन सांगतो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाला म्हणतात बहिणी हो? जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही ते पतीची या मता अनुसरून या पतिव्रता, किंवा पतिव्रतेचे लक्षण दुःशीलो, दुर्भगो, वृद्धो, जडो, रोग्य धनो किंवा पती स्त्री.